अधिक महिन्याचं खूप महत्त्व आहे. हे महिना हा 3 वर्षातून एकदाच येतो आणि ह्या महिन्यामध्ये 33 वाती पण लावल्या जातात. पौर्णिमेला एकादशीच्या दिवशी 33 वाती लावल्या जातात. ह्या 33 वातींचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? मी सांगते. या 33 वाती म्हणजे 33 कोटी देवांना समर्पित केल्या जातात, म्हणून ह्या 33 वाती लावल्या जातात. प्रथम आपण स्वास्तिक काढून घ्यायचं आणि 33 वाती लावायच्या. त्याला हळदी कुंकू व्हायचं आणि आपण त्याची आरती करायची. याने घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहते आणि खूप प्रसन्न वातावरण होतं आहे. या 33 वाती लावल्यावरती माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते आणि शुभ आशीर्वाद देऊन जातात. ह्या महिन्याचं खूप महत्त्व आहे. महिन्यात देवीची ओटी भरली जाते, आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरली जाते किंवा कुलस्वामिनीला जातात, दर्शन घेतात. आईची ओटी भरली जाते, लेक जावयाला धोंडा केला जातो. त्याचप्रमाणे ह्या 33 वातींचं पण असंच महत्त्व आहे. ह्या 33 वाती लावल्यावरती 33 कोटी देवांना समर्पित होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. त्यामुळे ह्या 33 वाती लावल्या जातात. लावायच्या ते मी सांगते. प्रथम आपण ताम्हण स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं आणि त्यामध्ये स्वस्तिक काढायचं आणि स्वस्तिक काढल्यावरती गावठ्या गाईच्या तुपाच्या किंवा तिळाच्या तेलामध्ये ह्या सर्व वाती बुडवून घ्यायच्या, म्हणजे पूर्ण ओल्या करून घ्यायच्या आणि त्याच्या ताम्हणामध्ये ठेवायच्या आणि त्या लावायच्या आणि त्याने आरती करायची. एकादशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी दीपदान केला जातं, म्हणजे ह्या 33 वाती लावल्या जातात आणि त्याने आरती केली जाते. त्यामुळे 33 कोटी देवांना समर्पित होतात आणि आपण 33 देवांना दिवा लावतो. आपण घरामध्ये कसा दिवा लावतो त्याप्रमाणे आपण ह्या 33 कोटी देवांना समर्पित करायच्या असतात. त्याचप्रमाणे आपण कोणत्याही तीर्थ ठिकाणी जाऊन आपण हे दीपदान करू शकतो. नाहीतर मग आपण गंगेवरती जाऊन गंगा स्नान करून दीपदान करू शकतो. असे ह्या 33 वातींचं महत्त्व आहे. महिन्यात आपण व्रत, वैकल्य किंवा पूजापाठ जेवढं अधिक करू तेवढं अधिक आपल्याला फळ मिळतं किंवा अधिक महिना आहे त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त फळ मिळतं. त्यामुळे ह्या महिन्यात प्रत्येकाने हे दीपदान करावे आणि पाठपूजा करावी. त्यामुळे अधिक आपल्याला फळ मिळतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.